रोज बाळाला आणि आईला तेल लावून अंघोळ घातल्यानंतर अंगाला लागणारे तेल काढण्यासाठी साबणाचा वापर करू नये. अगदी ग्लिसरीन साबणाचा सुद्धा वापर करू नये. ज्या गोष्टीचा फेस होतो ती कुठलीही गोष्ट, फेसवॉश, हँडवॉश, शॅम्पू, साबण हे अत्यंत कोरडे, ड्राय, रुक्ष, शुष्क असतात. त्याने अंगाला लावलेले तेल संपूर्णतः निःशेष शरीरातून निघून जात असल्यामुळे लावलेल्या तेलाचा काहीही लाभ होत नाही. म्हणून जर तेल लावून अंघोळ घातलेली असेल तर त्यानंतर मसुराच्या डाळीचे पीठ लावून ते तेल अंगावरून काढावे किंवा मसुराच्या डाळीचे पीठ आणि दूध एकत्र कालवून ते सर्व अंगाला लावून 5-7 मिनिटे थांबून ते थोडे वाळले की मग स्नान करावे. बाळाच्या अंगाला आणि आईच्या अंगाला जर वातावरण थंड असेल तर किंवा ओलसर असेल तर त्या काळात वेखंडासारखे चूर्ण संपूर्ण अंगाला लावणे हे हितकर असते. परंतु याबाबत आपल्या जवळच्या विश्वासाच्या वैद्याचा सल्ला आधी घ्यावा हे योग्य. बाळाच्या जन्मानंतर पुढील वर्षभरात वजन वाढणे, योग्य प्रकारे वाढ होणे, माइलस्टोन्स नीट होणे यासाठी आई आणि बाळ यांचे आहार याबाबतची शास्त्रीय आयुर्वेदोक्त माहिती पुढील काही भागात पाहूया. देहवाक् चेतसांचेष्टा प्राक्षरमाद् विनिवर्तयेत आणि न पीडयेदिंद्रियाणि हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पाहत आहोत. डिस्क्लेमर: या उपक्रमात आणि ह्या व्हिडिओमध्ये व्यक्त होणारी मतं ही सर्वथैव योग्य, अचूक, बरोबर, निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे आणि व्हिडिओ तयार करणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत, आकलन, समजूत असे असल्यामुळे या लेखांमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये काही उणिवा, कमतरता, दोष असणे शक्य आहे. ही संभावना मान्य व स्वीकार करूनच हे लेख लिहिले जात आहेत आणि हे व्हिडिओ तयार केले जात आहेत. त्वदीय वस्तु गोविंद तुभ्यम एव समर्पये, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. श्रीकृष्णार्पणमस्तु. सर्वाधिकार सुरक्षित. ऑल राईट्स रिझर्व्ड. कॉपीराईट लेखक वैद्य ऋषिकेश बाळकृष्ण म्हेत्रे, MD आयुर्वेद, MA संस्कृत, आयुर्वेद क्लिनिक्स ॲट पुणे अँड नाशिक. 9422016871. mhetre.ayurved@gmail.com. www.mhetreayurveda.com. www.youtube.com/mhetreayurved/